हरे कृष्ण. सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम क्लासमध्ये. आजचा अध्याय आहे स्कंद 8 अध्याय 16. अध्यायाचं शीर्षक आहे पायोव्रत विधी आणि श्लोक क्रमांक आहे 6. जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, गोपीजन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी, यशोदानंदन ब्रजजनरंजन, यशोदानंदन ब्रजजनरंजन, यशोदानंदन ब्रजजनरंजन, यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, जय राधा गोपीनाथ राधे, जय राधा निकुंज बिहारी राधे, निताय गौर हरि बोल हरि बोल, निताय गौर हरि बोल. जय जय प्रभुपाद जय जय प्रभुपाद.
ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा। स्कंद 8 अध्याय क्रमांक 16 आणि श्लोक क्रमांक आहे 6। अध्यायाचं शीर्षक आहे पायोव्रत विधी। अपि वा अतिथय अभ्येत्य कुटुंब आसक्तया त्वया गृहाद् पूजिता याता प्रत्युत्थानेन वा क्वचित्। शब्दार्थ भाषांतर। अपि काय, वा अथवा, अतिथय अतिथी, अभ्येत्य घरी येऊन, कुटुंब आसक्तया कुटुंबियामध्ये गुंतून राहिलेल्या, त्वया माझ्याकडून, गृहात घरातून, अपूजिताः योग्य सत्कार न झाल्यामुळे, याताः निघून गेले, प्रत्युत्थानेन उठून उभे राहून, वा अथवा क्वचित कधी काळी। भाषांतर। आपल्या कुटुंबियावरील आसक्तीमुळे घरात आलेल्या अतिथ्यांचा तुझ्याकडून योग्य सत्कार न झाल्यामुळे ते तसेच परत गेले, असे तर झाले नाही ना। तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारा अतिथींचे स्वागत करणे हे गृहस्थाश्रमीयांचे कर्तव्य आहे। आलेला अतिथी अगदी शत्रू असला तरीही त्याचे स्वागत केले पाहिजे। मनुष्याने आपल्या घरी अतिथींचे आगमन होताच उठून उभे राहून त्यांना बसण्यास आसन द्यावे। गृहेशत्रुमपि प्राप्तं विश्वस्तं अकुतो भयं। घरी शत्रू जरी आला तरी त्याचे असे स्वागत झाले पाहिजे की यजमान आपला वैरी आहे याचेही त्याला विस्मरण व्हावे। आपल्याला आपापल्या स्थितीनुसार घरी आलेल्यांचे आपण आदरातिथ्य करावे। अतिथीला निदान बसण्याचे आसन आणि पाण्याचा प्याला द्यावा, जेणेकरून तो असंतुष्ट होणार नाही। अशा अतिथींना जे तिथी अथवा निमंत्रणा वाचून आगमन करतात, आश्रमात योग्य सन्मान दिला गेला नव्हता का, असा प्रश्न कश्यप मुनी अदितीला विचारत आहे। ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश। श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं। श्रीराधा कृष्ण पदान् सगण ललिता श्री विशाखान्वितांश। नमो विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी निति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम
राम राम हरे हरे. हरे कृष्णा. तर स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम क्लासमध्ये. आजचा स्कंद आहे 8, अध्याय 16. अध्यायाचे शीर्षक आहे पायोव्रत विधी आणि श्लोक क्रमांक आहे 6. यामध्ये कश्यप मुनी हे जे आहे ते अदितीला वेगवेगळे कारण विचारत आहे. कारण अदिती ही जे आहे बरेच कश्यप मुनी खूप मोठी तपस्या, खूप दिवसांची तपस्या पूर्ण करून ज्या वेळेला आश्रमामध्ये येतात त्या वेळेला अदिती जी आहे तर ती खूप खिन्न आणि दुःखी असते. त्यामुळे कश्यप मुनी त्यांचं अदितींचे जी त्यांची पत्नी आहे त्यांचं क्षेम कुशल विचारत आहे आणि त्यांना विचारत आहे की तुमच्या दुःखाचं कारण काय आहे. तर प्रसंग असा होता की बळी महाराज हे जे प्रल्हाद महाराजांच्या वंशामध्ये येतात ते बळी महाराज यांनी अनेक यज्ञ करून अनेक शक्ती त्यांनी संपादन केली होती आणि त्यानंतर शक्ती संपादन केल्यानंतर शुक्राचार्याच्या मार्गदर्शनाखाली, गुरु शुक्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी स्वर्गावरती आक्रमण केले. त्यांची शक्ती त्यावेळेला इतकी जास्त होती की देवतागण, इंद्र आदी देवता हे त्यांच्या गुरुकडे गेले, बृहस्पतीकडे, आणि त्यांनी मार्गदर्शन घेतले त्यांचे. त्यावेळेला ऋषी बृहस्पती यांनी सांगितले की बळी राजाची शक्ती जी आहे तर ती फार अप्रतिम आहे आणि त्यांनी वेगवेगळ्या शक्ती संपादन केल्यामुळे त्याच्या पुढे तुमचा काही निभाव हा लागणार नाही. त्यामुळे हेच योग्य ठरेल की तुम्ही स्वर्गामधून दुसरीकडे प्रस्थान करावं आणि योग्य वेळ ज्या वेळेला येईल, ज्या वेळेला भगवान विष्णू प्रसन्न होतील आणि ते अवतार घेतील, त्यावेळेला वामन देवाचा अवतार घेतील, वामन रूपामध्ये अवतार घेतील, त्यावेळेला ते बळीराजांचा पराभव करेल आणि मग तुम्हाला तुमचं राज्य जे आहे तर ते परत मिळेल. तर इथे अदिती जे आहे, अदिती दुःखी आहे कारण देवगण हे जे आहेत तर ते त्यांचे पुत्र आहेत. कश्यप मुनी जे आहे, कश्यप मुनींना प्रजा वाढवावी यासाठी त्यांना ते कार्य दिलेले होते. तर कश्यप मुनी अदितीपासून त्यांना देवतागण होतात आणि दिती यांच्यापासून असुर उत्पन्न होतात. तर दानू ह्या पत्नीपासून दानव उत्पन्न होतात. तर जी आदिती आहे ज्यांच्यापासून देवता त्यांना प्राप्त झाले होते, देवगण प्राप्त झाले होते, ते देवता आता सध्या त्यांची स्थिती हे दुःखमय होती आणि स्वर्गातून जिथे ते राहत होते स्वर्गामध्ये, तर स्वर्गामध्ये मधून त्यांनी प्रस्थान केलं होतं दुसऱ्या ठिकाणी. त्यामुळे अदिती जी आहे तर ती दुःखी आहे. इथे कश्यप मुनी त्यांच्या दुःखांचे अनेक कारण विचारतात. त्यामध्ये ते विचारतात की तू सर्वसाधारण किंवा ब्राह्मण वर्गाकरिता विशेष कर्म असतात तर त्या धर्मकर्माची अवज्ञा तर केली नाही. पुढे ते प्रश्न विचारतात की धर्म अर्थ काम या पुरुषार्थाप्रमाणे आपले कर्माचे तू पालन करण्यामध्ये तू यशस्वी ठरली का, ज्यामुळे तुला दुःख आले.
नंतर ते म्हणतात, या श्लोकमध्ये ते म्हणतात की अतिथींचा योग्य प्रकारे तू सत्कार न केल्यामुळे तुला दुःख झाले का? आलेल्या अतिथींना तू पाणी न देता परत पाठवल्यामुळे तू आता खिन्न झाली आहे का? किंवा यज्ञामध्ये अग्नीमध्ये तुपाची आहुती देण्यास तू विसरून गेली आहे? अग्नी आणि ब्राह्मणाचे पूजन केले नाही का? आणि पुत्रक्षेम कुशल आहेत का? असे वेगवेगळे प्रश्न त्यांनी विचारल्यानंतर शेवटी ते विचारतात की पुत्रक्षेम कुशल आहेत का? त्यावेळेला मग आदिती जी आहे, आदिती सांगते, हा सगळा प्रसंग सांगते की स्वर्गावरती बली महाराजांचे आक्रमण झाल्यानंतर देवतागण जे आहे ते स्वर्गातून दुसऱ्या ठिकाणी त्यांनी प्रस्थान केलेले आहे आणि हेच त्यांच्या दुःखाचे कारण आहे, आदितीच्या दुःखाचे कारण आहे. त्यावेळेला कश्यप मुनी जे आहे, कश्यप मुनी पायोव्रत हा एक विधी आहे, एक अनुष्ठान आहे. त्या अनुष्ठानाचं वर्णन हे जे आहे आदितीला करतात. यापूर्वी कश्यप मुनीला हे पायोव्रत जे अनुष्ठान आहे ते ब्रह्मदेवांनी त्यांना सांगितले होते आणि आता हे पायोव्रत जे विधी आहे, अनुष्ठान आहे, ते विधी कश्यप मुनी आदितीला सांगताय जेणेकरून तिचा शोक किंवा दुःख जे आहे तर ते दूर होईल. तर ते सांगतात की हे व्रत कधी करायला पाहिजे. तर हे व्रत जे आहे ते फाल्गुन मासाच्या म्हणजेच फेब्रुवारी मार्च या महिन्याच्या दरम्यान शुक्ल पक्षामधील प्रतिपदेपासून द्वादशी पर्यंत 12 दिवसांचं हे व्रत आहे आणि ह्या व्रतामध्ये केवळ दूध घेतले पाहिजे असं ते सांगतात. आणि नंतर शेवटी अमावस्येच्या दिवशी रानडुकराने उकरलेली माती शरीराला लावून आंघोळ करावी आणि एका नदीच्या पाण्यात स्नान करावे. व्रतादरम्यान त्यांनी पुढील गोष्टीचा त्याग करावा असं कश्यप मुनी म्हणतात. ग्राम्य विषय म्हणजे ग्राम्य कथा म्हणजे काही राजनीतीविषयी चर्चा किंवा इतर कोणाविषयी निंदा वगैरे ही जे आहे तर ते करू नये या व्रतादरम्यान. आणि सर्व जीवाविषयी कोणा जीवाविषयी हिंसा करू नये. असं हे व्रत पूर्ण केल्यानंतर भगवंत अदिती वर जे आहे तर ते अदिती हे पूर्ण व्रत जे आहे ते पूर्ण करते आणि हे व्रत पूर्ण झाल्यानंतर भगवंत अदितीवरती प्रसन्न होतात आणि ते अदितीला पुत्र रूपाने प्रकट होण्याचा होकार देतात. नंतर भगवंत अदितीला पुत्र रूपाने प्राप्त होता. चतुर्भुज रूप असं भगवंताचं जे आहे तर ते अदिती समोर प्रकट होतं आणि चतुर्भुज रूपामध्ये वामनदेव हे वामन रूपामध्ये ते अवतरित होता. वामन देवांचं जे उंची आहे तर ते छोटे असते आणि त्यांनी एक छत्री धारण केलेली असते. नंतर वामनदेव जे आहे पुढे चालून ते बळीराजांच्या यज्ञस्थळावरती जातात आणि बळीराजांचं एक विशेष होतं की त्यांच्याकडे कोणीही ब्राह्मण आला की ते त्याची इच्छा पूर्ण करत होते. त्याचप्रमाणे ज्या वेळेला वामन देव ज्यांचं रूप हे एक मोहक असतं, हातामध्ये छत्री घेतलेलं
आणि कमलनयन जसं शास्त्रामध्ये वर्णन करतात, नमो पंकज नाभाय नमो पंकज मालिने नमो पंकज नेत्राय नमस्ते पंकजांग्रे. जसं भगवंताचं रूप कसं आहे, नमो पंकज नाभाय, पंकजा म्हणजे कमळाप्रमाणे त्यांचे प्रत्येक अवयव आहे, त्यांचे डोळे कमळाप्रमाणे आहे, त्यांची नाभी कमळाप्रमाणे. अशा भगवंतांना आम्ही नमस्कार करतो असं भागवतामध्ये वर्णन आलेले. तर असं रूप वामनदेवांचं. आणि ते वामनदेव बळीराजाच्या यज्ञस्थळावरती जातात आणि यज्ञस्थळावरती गेल्यानंतर तिथे बली महाराज जे आहे ब्राह्मणांना दान करत असतात आणि ते वामनदेवांकडे बघतात. तर वामनदेवामध्ये त्यांना एक विशेष तेज त्यांना दिसते आणि वामनदेव त्यांना भिक्षा मागण्यासाठी येतात. त्याच वेळेला तिथे शुक्राचार्य जे की बळीराजांचे गुरु आहे ते तिथे येतात आणि शुक्राचार्यांना माहित असते की वामनदेव हे कोण आहे, विष्णूचे अवतार आहे. तर ते त्यांना सावध करता बळीराजांना की यांना तुम्ही काही दान दक्षा देण्यासाठी होकार देऊ नका. त्यावेळेला बळी महाराज जे आहे तर ते शुक्राचार्याचं ऐकत नाही आणि ते म्हणतात की माझ्याकडे कोणी जो ब्राह्मण येतो मी त्याला दान दक्षा ना किंवा त्याची इच्छा पूर्ण केल्याशिवाय त्याला मी परत वापस पाठवत नाही. असे म्हणल्यानंतर वामनदेव जे आहे, वामनदेव बळीराजांकडे काय मागतात, तर आपल्याला सर्वांना माहिती आहे ते बळीराजाकडे 3 पावले जमीन मागतात. आणि बळीराजा त्यावेळेला आश्चर्यचकित होतो आणि बळीराजा म्हणतो की फक्त 3 पावले जमीन का, फक्त 3 पावले जमीन, तू आणखी काहीतरी माग जेणेकरून मलाही दिल्यासारखं वाटेल. त्यावेळेला वामनदेव म्हणतात नाही, मला फक्त 3 पावले जमीन दे. आणि असे म्हणून बळीराजा त्यांना 3 पावले जमीन देण्यासाठी तयार होतो. मग वामनदेव आपलं जे स्वरूप आहे ते प्रकट करतात, भगवंताचे स्वरूप, आणि आपला शरीराचा आकार ते वाढवतात आणि एका पायामध्ये ते सगळे भूतल, नंतर दुसऱ्या भूप्रदेश आणि दुसऱ्या पावलामध्ये ते आकाश, सगळं ब्रह्मांड यांना व्यापून टाकतात. मग त्यांना तिसरे पाऊल कुठे ठेवावे यासाठी जागा राहत नाही. त्यावेळेला ते बळीराजांना म्हणतात की तू तर मला हे दिलं होतं, दक्षिणा दिली होती की 3 पावले जमीन तुम्ही घ्या, पण 2 पावले जमिनामध्येच सगळं मी व्यापून टाकलंय. आता तू जे मला भिक्षा दिली होती तर ती अपूर्ण राहिली, यास्तव ती त्याला शिक्षा करण्यास तयार. वामनदेव जे आहे, डोर ओपन कर. वामनदेव बळीराजांच्या मस्तकावरती पाय ठेवता आणि बळीराजांचा ते यश गान जे आहे तर ते वाढवावं यासाठी ही सर्व लीला ते करतात. आणि मग नंतर ते त्यांना सुतल नावाचं एक नरकामध्ये, भूतलामध्ये एक लोक देतात जे की स्वर्गापेक्षाही मोठा आहे आणि तिथे ते आश्वस्त करतात की मी तुमचा द्वारपाल राहील. अशा प्रकारे बळीराजांना ते शिक्षा करून मग नंतर स्वर्गावरतून त्यांना जाण्यास सांगतात आणि मग बाकीचे देवतागण जे आहे तर ते परत आपलं स्वर्ग
स्थापित करतात, काबीज करतात आणि अशा प्रकारे भगवंताच्या कृपेमुळे सर्व देवतांना आपलं जे स्थान आहे तर ते परत प्राप्त होतं. तर हा जो अध्याय आहे या अध्यायामध्ये बळीराजांची महिमाचं वर्णन करण्यात आलेले. मी या श्लोक मध्ये सांगितले की अतिथींचे स्वागत करणे हे श्रमियांचे कर्तव्य आहे. जो कोणी अतिथी आपल्याकडे येईल त्या अतिथींचं आपण उभं राहून स्वागत करून त्याला कमीत कमी पाणी तरी दिले पाहिजे असं प्रभुपाद जे आहे तर ते इथे तात्पर्यामध्ये सांगतात. आणि जो कोणी पाणी सुद्धा न देता आपल्या अतिथींना परत पाठवतो त्याचं काय होतं हे प्रभुपाद पुढील श्लोकामध्ये सांगतात. ते सांगतात की ज्या घरी आलेल्या अतिथींना पाणी न मिळता परत जावे लागते ती घरे म्हणजे कोल्ह्यांची बिळे आहे. ती घरे म्हणजे कसं आहे, कोल्ह्यांची बिळे. जसं शेतात साप उंदीर अनेक बिळे करतात परंतु अतिशय मोठी बिळे आढळल्यास तो तिथे कोल्हा राहतो असे समजावे. निश्चितच अशा घरांच्या आश्रयाला कोणीही जात नाही. म्हणून ज्या घरामध्ये योग्य प्रकारे स्वागत होत नाही ती घरे म्हणजे काय, कोल्ह्यांच्या मोठ्या बिळाप्रमाणे आहे. आपण बघतो या भौतिक जगामध्ये प्रत्येक जण जे आहे तर ते कुणालाही दुःख नको असतं आणि प्रत्येक जण आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो. पण आपण बघतो की परत प्रत्येकाच्या जीवनामध्ये जे आहे तर ती दुःख येतात. तर ह्या दुःखाचं कारण शास्त्रामध्ये सांगितले की आपण जे पापमय कृत्य करतो ह्या जन्मी किंवा आधीच्या जन्मी आपण केलेले जे पापमय कार्य आहे त्या पापमय कार्यामुळे आपल्याला दुःखे हे जे आहे तर ते भोगावे लागतात. शास्त्रामध्ये आणि इस्कॉनमध्ये 4 प्रकारचे जे दुःख आहे तर ते 4 प्रकारचे पाप हे जे आहे ते निषिद्ध सांगण्यात आले. पहिला आहे मांसाहार, ज्यामुळं दया ही जी आहे ती नष्ट होते. कारण कोणी जर पशूंची हत्या करत असेल तर त्याच्या मनामध्ये दुसऱ्यांविषयी चांगले करण्याची, दुसऱ्यांना संगोपन करण्याची जी दया आहे तर ती नष्ट होते. म्हणून मांसाहार हा जो आहे तर तो निषिद्ध शास्त्रामध्ये निषिद्ध केलेला आहे. त्याचप्रमाणे नशापान, जर कोणी नशापान करत असेल तर तो तपस्वी असू शकत नाही किंवा तपस्या करू शकत नाही. कारण तो स्वतः जे आहे जुगार खेळत असेल तर त्यामुळे काय नष्ट होतं तर सत्यता नष्ट होते. आपण बघतो की वेगवेगळे गॅम्बलिंगचे वेगवेगळे ऑनलाईन गेम्स, ऑनलाईन रमी गेम हे आहे ज्यामुळं लोक जे आहे तर ते खरे बोलत नाही. सत्यता टिकून 4 पायावरती टिकलेला आहे, जे काही सत्यता, तपस्या, दया आणि तर आपण शास्त्रामध्ये बघतो की धृतराष्ट्र जे आहे, धृतराष्ट्र त्यांना ते आंधळे होते. त्यांना ह्या जीवनामध्ये
पूर्ण जीवनभर आंधळेपणाने राहावं लागलं आणि त्यांचे 100 पुत्र जे आहेत तर ते 100 पुत्र पूर्ण युद्धामध्ये मारले गेले. तर धृतराष्ट्र विचारतात, तर त्यावेळेला नारदमुनी त्यांना सांगता की मागील जीवनामध्ये तुम्ही एक मोठे राजा होते आणि ज्या वेळेला तुम्ही शिकारीला निघाले त्यावेळेला आपल्या राजे असण्याचा गर्व आणि त्यामुळे त्यांनी एका झाडावरती पक्ष्यांची एका पक्षीच्या घरट्यामध्ये 100 जे आहे तर ते पक्षीचे पिल्ले होते आणि त्या पक्षीच्या पिल्लांना त्यांनी त्यांचे डोळ्यावरती नोकदार टोकाने डोळ्यामध्ये खुपसून त्यांचे डोळे आंधळे केले आणि त्यांना मारले. आणि ज्या वेळेला त्यांची पक्षींची आई तिथे येते त्यावेळेला ती त्यांना शाप देते की तूही एक अंध व्यक्ती होशील आणि तुला 100 पुत्र होतील आणि ती 100 पुत्र जे आहे तर ती 100 पुत्र पैकी एकही वाचणार नाही. मग धृतराष्ट्र म्हणतो की हे जे आहे मी अनेक जन्मापूर्वी हे पाप कृत्य केले, मग त्याची शिक्षा मला आता का बरं भोगावं लागली. ते म्हणतात की 100 पुत्र जे आहे ते 100 पुत्र प्राप्त करण्यासाठी तुम्हाला अनेक पुण्य हे जे आहे गोळा करावं लागेल. जे पुत्र प्राप्त करण्यासाठी अनेक पुण्य तुम्हाला गोळा करावं लागेल त्यावेळेला तुम्हाला हे 100 पुत्र प्राप्त झाले. आणि मग शास्त्रामध्ये सांगितले की ज्या वेळेला युधिष्ठिर कुंती माता जी आहे युधिष्ठिर महाराजांना जन्म देते त्यावेळेला गंधारी जी आहे गंधारी तिच्या प्रती फार जिलिसियस वागते आणि ती काय करते की आपला जो गर्भ आहे त्याला रागामध्ये त्याला खूप व्याधी पोचवते आणि त्यामुळे त्या गर्भाची जे आहे तर ते एका मांसाच्या गोळ्यामध्ये रूपांतर होऊन जाते. त्यावेळेला व्यासदेव तिथे येतात आणि व्यासदेवाच्या कृपेमुळे ते जो मांसाचा गोळा आहे तर त्या मांसाचा गोळा 100 वेगवेगळ्या भांड्यामध्ये त्याला ठेवण्यात येते आणि त्याच्यामध्ये घीमध्ये ठेवण्यात येते आणि नंतर मग ते जे मांसाचे गोळे 100 ठिकाणी जे विभागले गेलेले होते त्यांच्यापासून 100 पुत्र हे जे आहे तर ते उत्पन्न होतात. त्यामधून म्हणजे हा जो नियम आहे लॉ ऑफ कर्मा म्हणजे कर्माचा जो नियम आहे सिद्धांत आहे तर निसर्ग कर्मचा जो सिद्धांत आहे तर तो फार सूक्ष्मरित्याने आपल्याला आपण अनुभव करतो जीवनामध्ये. ते सूक्ष्मरित्या हा कर्माचा सिद्धांत जो आहे तर तो सगळीकडे लागू होतो. जसं न्यूटनचा तिसरा लॉ आहे तिसरा नियम आहे की एव्हरी ॲक्शन हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. क्रिया आणि प्रतिक्रिया जसं आपण वागू त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या सोबतही लोक तसे वागतील. ज्याप्रमाणे आपण एक कर्म करू त्याचप्रमाणे आपल्यासोबत लोक कर्म करतील. तर इथे आपण म्हणतो की दुःख जे आहे जसं कि बीज बोए बबुल का और कैसे आम कैसे
आम लगे, म्हणजे जसं वागाल, जसं पेराल तसं उगेल. म्हणजे जसं आपण कर्म करू, ज्याप्रमाणे लोकांशी वागू, त्याचप्रमाणे आपल्याला पुढे त्याचं फळ जे आहे तर ते प्राप्त होतं. आपण बघतो की जीवनामध्ये हे दुःख जे आहे ते पापमय कृत्यामुळे येते, हे आपण बघितले. आणि मग पुढे शास्त्रामध्ये सांगितले आहे की जर आपण असं पापमय काही कृत्य केलंय तर पुढे आपल्याला चांगलं वागण्यासाठी काय करावं लागेल, तर प्रायश्चित हे जे आहे तर ते शास्त्रामध्ये सांगण्यात आले. प्रायश्चित म्हणजे आपण केलेली चूक हे दुरुस्त करण्यासाठी केलेले कर्म म्हणजे प्रायश्चित आहे. पण जसं प्रायश्चित हे जे आहे तर ते एका हत्तीच्या स्नानाप्रमाणे नसायला पाहिजे. हत्ती काय करतो, एका तलावामध्ये जातो, स्वच्छ पूर्ण आंघोळ करतो आणि बाहेर आल्यानंतर बाहेरची जी वाळू आणि किंवा माती असते तर ती अंगावर घेतो. हे झालं हत्ती स्नान. म्हणजे प्रायश्चित हे अशा प्रकारचं नसलं पाहिजे की आपण आता पापमय कृत्य केले आणि त्यानंतर थोडे दिवस खूप तपस्या केली आणि परत आपण तेच पापमय कृत्य करू लागलो. अशा प्रकारे हे कृत्य नसायला पाहिजे. ज्याप्रमाणे आपले कृत्य कसं असायला पाहिजे, जसं मृगारी आहे, मृगारीचं उदाहरण शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे की मृगारी हा जो आहे एक शिकारी होता आणि तो मृगारी बाकीच्या प्राण्यांना, जंगलामधील प्राण्यांना अर्ध मेल्या मारत होता. म्हणजे अर्ध जिवंत आणि अर्ध मृत्यू याप्रमाणे तो मृगारी त्या प्राण्यांना मारत होता. पूर्णपैकी मारून टाकत नव्हता तर अर्ध मेले ठेवत होता. त्यामध्ये त्याला खूप राजसी आनंद वाटत होता, राक्षसी आनंद वाटत होता. पण नारद मुनींना त्या मृगारीवरती कृपा आली आणि नारद मुनींनी मृगारीला विचारले, हे कृत्य तू का करतोय? तर मृगारी म्हणतो, हा माझा व्यवसाय आणि ह्या व्यवसायावरती मी माझं कुटुंब याचा उदरनिर्वाह करतो. मग त्यावेळेला त्या मृगारीने नारद मुनींनी विचारले की तुझे कुटुंब, तुझी पत्नी आणि तुझे मुलं हे जे आहे ते तुला जी शिक्षा मिळेल, जी तू हे पापमय कृत्य करतोय आणि ह्या पापमय कृत्याची ज्या वेळेला तुला शिक्षा मिळेल तर ते तुला भोगायला तयार राहतील का? ती शिक्षा तुझी वाटून घेतील का? त्यावेळेला त्याचे कुटुंब, त्याची पत्नी आणि त्याची मुलं हे जे आहे तर ते नाही म्हणतात. मग त्यावेळेला मृगारी जे आहे तर ते त्याला लक्षात येते की हे जीवन जे आहे हे पापमय कृत्य करण्यासाठी नाही आहे. मग तो नारद मुनींनी सांगितल्याप्रमाणे एका तुळशी वृंदावन तिथे लावतो, तुळशी देवीची सेवा करतो आणि तुळशी देवीच्या समोर नामजप करतो. आणि नामजप केल्यानंतर त्याच्यामध्ये जी पापमय कृत्य होती, जी पापमय धारणा होती तर ती नष्ट होते आणि तो एक मोठा संत म्हणून तिथे प्रसिद्ध होतो. आणि त्यावेळेला आजूबाजूचे गावातील जे लोक आहेत तर ते त्याला अन्न आणून देतात. आणि ज्या वेळेला नारद मुनी एका ऋषीसोबत तिथे मृगारी तिकडनं जात असतात, त्यावेळेला ते ज्या मृगारीला बघतात त्यावेळेला ते मृगारी ज्या वेळेला नारद मुनीला बघतो की नारद मुनी येत आहेत वरतून, तर तो पळ चुकतो आणि खाली ते असं लंगडत थोडंसा इकडे तिकडे पाय ठेवून चालतो. त्यावेळेला त्यांच्यासोबत असलेले जे पराशर मुनी तर ते म्हणतात की हे असं काय करतोय? त्यावेळेला ते सांगतात की खाली मुंग्या आहेत आणि त्या मुंग्यावरती पाय पडून त्या मरू नये म्हणून मृगारी जे आहे तर ते सावकाशरित्या पाय ठेवत आहे. म्हणजे बघा, एका व्यक्तीमध्ये जो व्यक्ती शिकार अर्ध मेल्या जनावरांना, पक्ष्यांना
प्राण्यांना मारत होता, तोच आज जो आहे एका मुंगीला सुद्धा मारण्यासाठी तो तयार नाहीये, इच्छुक नाहीये. अशा प्रकारे बदल जो झाला तर तो कधी होतो, ज्या वेळेला नारद मुनी सारखे व्यक्ती कोणी जे आहे आपल्याला गुरु रूपामध्ये प्राप्त होता, जे की आपल्याला मार्गदर्शन करतात. तर आपण बघतो की प्रभुपाद हे वयाच्या 70 वर्षानंतर अमेरिकेमध्ये जाऊन त्यांनी भगवद्गीता आणि भागवताचा प्रचार करून एक विश्वगुरु या पदावरती ते गेलेत. आणि त्यांनी दुसऱ्यांना, ज्या व्यक्तींना कृष्ण कोण आहे, राम कोण आहे याबद्दल काही माहिती नसतानाही त्यांनी त्यांच्याबद्दल, भगवंताबद्दल भगवद्गीता आणि भागवताचा प्रसार करून त्यांनी त्या व्यक्तींना, जे की 4 नियम तोडण्यामध्ये नेहमी आतुर राहायचे, अशा व्यक्तींना त्यांनी हे नियम पाळायला लावले आणि भगवंताच्या नामाचा महिमाचा जप करायला लावला. असं चैतन्य महाप्रभूचं हे जे आंदोलन आहे प्रभुपादांनी पूर्ण विश्वभर पसरवलं, ज्यामुळे आपण आज योग्य प्रकारे जे आहे भक्ती करू शकत आहे. तसेच शास्त्रामध्ये उदाहरण येतात, हरिनामाची महिमाचं वर्णन करताना भागवतामध्ये उदाहरण येतं की अजामिळ हा असा व्यक्ती होता की ज्यांनी आपल्या जीवनामध्ये कुठलंही पाप कृत्य सोडलं नव्हतं करायचं. असा तो अजामिळ, ज्या वेळेला त्या अजामिळावरती काही साधूंची कृपा होते, ते त्यांच्या घरी येतात आणि ते सांगतात की तुमचा जो सगळ्यात लहान पुत्र आहे त्या पुत्राचं नाव तू नारायण ठेव. आणि त्यांच्या सांगण्यावरतून तो अजामिळ, जो की एका वैश्याला आपल्या घरामध्ये तिने आणलेलं असतं आणि त्याच्या पत्नी आणि बाकीचे सगळे आपले आई वडील जे आहे त्यांना बाहेर काढून देतो आणि अशा पत्नीने वैश्याला आपल्या सोबत ठेवतो आणि त्या वैश्यापासून त्याला अनेक पुत्र प्राप्त होतात. असा अजामिळ जो आहे त्याच्या लहान मुलाचं नाव त्या साधूंच्या सांगण्यावरतून नारायण ठेवतो आणि त्या नारायणाप्रती अजामिळ हा खूप आसक्त होतो. तो त्याची खूप काळजी घेतो आणि काळजीपोटी तो प्रत्येक वेळेला अजामिळ हे खा, अजामिळ असं कर, हे नारायण हे खा, नारायण असं कर, नारायण ते कर, नारायण 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 असं म्हणून तो जो आहे तर तो जे काही पापमय त्याची वृत्ती होती ती सगळी नष्ट होते आणि तो एक शुद्ध व्यक्ती बनण्याच्या मार्गावर असतो. अशा वेळेला, ज्या वेळेला त्याचा मृत्यूची वेळ येते आणि त्यांनी ही सगळी पापमय कृत्य केल्यामुळे तिथे यमदूत त्याला घ्यायला येतात आणि ज्या वेळेला यमदूत त्याला घ्यायला येतात त्यावेळेला ते अकराळ विक्राळ यमदूतांचं स्वरूप बघून, त्या यमदूतांचं स्वरूप बघून तो अजामिळ जो आहे तर तो अजामिळ खूप घाबरतो आणि अजामिळ खूप घाबरतो आणि घाबरल्यामुळे तर तो नारायण नारायण असं, नारायण नारायण असं तो ओरडायला लागतो. त्या वेळेला, ज्याच वेळेला नारायण असं नाव घेतो त्यावेळेला तिथे देवदूत प्रकट होतात, विष्णुदूत प्रकट होतात. विष्णुदूत हे विष्णूप्रमाणे चतुर्भुज रूप धारण केलेले असतात. असे विष्णुदूत तिथे प्रकट होतात आणि विष्णुदूत प्रकट झाल्यानंतर विष्णुदूत आणि यमदूत यांच्यामध्ये फार वादविवाद चालतात आणि त्यामध्ये विष्णुदूत हे जिंकतात आणि
त्यानंतर तिथनं यमदूत निघून जातात आणि विष्णुदूतही निघून जातात. मग त्यावेळेला अजामिळाला कळतं की आपण फार पापमय कृत्य केलेले आहे आणि त्यामुळे त्यानंतर तो हरिद्वारला निघून जातो. अजामिळ तिथे भगवंताच्या नामाची जप करतो, तपस्या करतो, पवित्र नदीमध्ये स्नान करतो आणि आपल्या मृत्यूनंतर तो भगवंताच्या धामामध्ये परत वापस जातो. अशा प्रकारे शास्त्रामध्ये विविध उदाहरणं येतात. जसं वाल्मिकी आहे, वाल्याकोळी. वाल्याकोळी हा शिकार करायचा आणि ज्या वेळेला नारद मुनी त्या वाल्याकोळीकडे आले, नंतर वाल्याकोळीला ते सांगतात की भगवंताच्या नामाचा जप करायला पाहिजे. पण वाल्याकोळी म्हणतो की मी आजपर्यंत कोणाला मारण्याशिवाय आणि चोरी करण्याशिवाय दुसरं कोणतंही काम केलेलं नाही, म्हणून माझ्या तोंडातून राम राम हे शब्द येणं शक्यच नाही. मग त्या वेळेला नारद मुनी परिस्थितीकडे बघून सांगता की तू मरा मरा असा जप कर. त्यावेळेला तो नारद मुनीच्या सांगण्याप्रमाणे तसं जप करतो आणि तो भगवंताचं नाव घेतल्यामुळे तो एका वाल्मिकी ऋषीचं स्थान प्राप्त करतो. त्याचप्रमाणे आपण बघतो की ध्रुव महाराज हे काहीतरी भौतिक ज्या वेळेला त्यांच्या पित्याने आणि सावत्र आईने रुची आणि सुरुची जी होती तिने त्यांना आपल्या वडिलांच्या मांडीवर बसण्यासाठी नकार दिला आणि म्हणलं की तुला पुढचा जन्म जे आहे माझ्या पोटी घ्यावा लागेल. त्यावरतून ध्रुव महाराज आपल्या आईकडे येतात आणि आई सांगते की कुठलीही गोष्ट प्राप्त करायची असेल तर ती भगवंतांना प्रसन्न केल्यानंतर ती तुला प्राप्त होईल. तर भौतिक गोष्टीची एक राज्य प्राप्त करण्याची मनामध्ये इच्छा घेऊन छोटे ध्रुव महाराज जे आहे तर ते जंगलामध्ये जातात आणि जंगलामध्ये जात असताना नारद मुनी त्यांना भेटतात. त्यावेळेला नारद मुनी त्यांना सांगतात की आतमध्ये जंगलामध्ये खूप भयंकर असे प्राणी आहेत आणि ते तुला खाऊन घेतील. पण तरीही ध्रुव महाराजांचा निर्धार खूप पक्का असतो. ते तपस्या करण्यासाठी आणि भगवंतांना प्राप्त करण्यासाठी फार दृढ असतात. ते सांगतात की तुम्ही मला भगवंतांना प्राप्त करण्याचा मार्ग सांगत असाल तर माझ्याशी चर्चा करा. त्यावेळेला त्यांचा दृढ विश्वास बघून नारद मुनी त्यांना मंत्र देतात, ओम नमो भगवते वासुदेवाय, आणि त्या नावाचा ते जप करत भगवंत त्यांना प्राप्त होतात आणि भगवंताचं दर्शन हे ध्रुव महाराजांना प्राप्त होतं. आणि ज्या वेळेला भगवंताचं दर्शन होतं, भगवंत ध्रुव महाराजांना स्पर्श करता त्या वेळेला त्यांच्या आतील जी भौतिक इच्छा होती काही प्राप्त करण्याची, ती भौतिक इच्छा पूर्णपणे समाप्त होते आणि ते भगवंताच्या प्रेममय दर्शनामध्ये व्याप्त होता. त्याचप्रमाणे आपण चैतन्य महाप्रभूंच्या लीलामध्ये बघतो की जगाई मदाई जसं आजामिळ होता, जसं त्यांनी सगळे पापमय कृत्य केले होते, तसंच हे जगाई मदाई होते. यांनी पण नशापान, जुगार, व्यभिचार, दरोडा घालणं हे सगळे पापमय कृत्य केलेले होते. आणि ह्या पापमय कृत्य केलेले असल्यावर सुद्धा भगवंताच्या चैतन्य महाप्रभूंनी जे हरिनामाचं आंदोलन उभं केलं होतं, त्या आंदोलनामध्ये त्यांना
त्यांच्यावरती कृपा करण्यासाठी नित्यानंद महाप्रभू आणि हरिदास ठाकूर, नामाचार्य हरिदास ठाकूर हे जे आहे तर ते घरोघरी जात होते हरिनामाचा प्रचार करण्यासाठी, हरिनाम लोकांनी घ्यावं यासाठी. चैतन्य नित्यानंद महाप्रभू दातामध्ये तृण घेऊन म्हणजे नम्र होऊन ते तिथे जात होते आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन ते त्यांना विनंती करत होते की तुम्ही हरिनाम घ्या, चैतन्य महाप्रभूंचा आश्रय घ्या, हरिनामाचा आश्रय घ्या. आणि ते जगाई मदाई यांच्यावरही कृपा करण्यासाठी तिथे जातात. आणि ते गेल्यानंतर जगाई मदाई हे जे आहे तर ते त्यांना जगाई मदाई ते काय ऐकत नाही आणि त्यांना दगड मारतात. त्यावेळेला चैतन्य महाप्रभू रुद्ररूप धारण करून तिथे येतात आणि त्यांच्यावरती जगाई मदाईची कृपा होते. नंतर जगाई मदाई जी आहे भक्तांची कृपा त्यांच्यावरती होती, जगाई मदाईवरती नित्यानंद महाप्रभूंची आणि हरिदास ठाकूर यांची. त्यावेळेला जगाई मदाई हे जे आहे चैतन्य महाप्रभूंना शरण जातात आणि हरिनामाचा आश्रय ग्रहण करतात. तर भगवंताची भक्ती, नाम रूप गुण लीला यांचं स्मरण, श्रवण कीर्तन स्मरण वंदनम पादसेवनम दास्यम साख्यम आत्मनिवेदनम या मार्गापैकी कुठलाही एक मार्ग आपण अवलंबून त्यामध्ये प्रगती करत राहिलं तर आपण भक्तिमय स्तरावरती दृढ होऊ आणि हे भौतिक दुःख, भौतिक जीवनामधील दुःख हे आपले ऑटोमॅटिकली दूर होतील. जसं आपण प्रभुपादांच्या जीवनामध्ये बघतो की प्रभुपाद ज्या वेळेला अमेरिकेमध्ये गेले त्यावेळेला तिथे अनेक अमेरिकन युवक जे आहे तर ते प्रभुपादांच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले. त्यामध्ये एक होते जयानंद प्रभू. जयानंद प्रभू हे जे आहे ते एक इंजिनियर होते आणि ते जयानंद प्रभू यांनी आपलं जीवन जे आहे प्रभुपादाप्रती समर्पित केलं होतं आणि त्यांनी ते खूप सेवा करायचे. पण ते कसं होते बिहाइंड द सीन म्हणजे समोर नव्हते, ते मागून प्रभुपाद आणि प्रभुपादांचे जे मिशन आहे त्याची सेवा करायचे. आणि ज्या वेळेला पहिली रथयात्रा सॅन फ्रान्सिस्को इथं झाली त्यावेळेला हे जयानंद प्रभू जे आहे त्यांनी त्यामध्ये खूप परिश्रम घेतले. ज्या वेळेला ही रथयात्रा करायची त्यावेळेला ते कॅन्सर सोबत झुंज देत होते आणि तरीही ते खूप सेवा त्यांनी त्या रथयात्रा पूर्ण यशस्वी व्हावी यासाठी त्यांनी केली. त्यामुळे आज हे आपण बघतो की प्रत्येक रथयात्रेमध्ये जयानंद प्रभूचा जो आहे फोटो रथासमोर जे आहे तर तो लावला जातो. प्रभुपाद त्यावेळेला म्हणतात की जो कोणी अशा दृढ सिन्सिअरली जे आहे तर ती जयानंद प्रभूंसारखी कोणी सेवा करल तर तो निश्चितच भगवंताच्या धामामध्ये परत जाईल. दुसरे उदाहरण आहे की यमुना माताजी ह्या ज्या आहेत त्या प्रभुपादांच्या पहिल्या शिष्या होत्या आणि त्यांचा आवाज जो आहे तर तो खूप मधुर होता. मग प्रभुपादांनी त्यांना भगवंताचे भजन आणि ते गाण्यासाठी त्यांना सांगत होते. आजही आपण प्रत्येक मंदिरामध्ये जे गोविंद महादिपुरुषम हे ऐकतो तर ते हे त्यांच्याच आवाजातलं आहे. तर अशा प्रकारे जे व्यक्ती होते जे 4 नियम तोडत होते अशा सगळ्यांना प्रभुपादांनी भक्त बनवलं आणि त्यांना एक वेगळ्या भक्तीच्या स्तरावरती नेऊन भगवत धामामध्ये वापस पाठवलं. अशा प्रकारे जर आपण प्रभुपादांचा आणि हरिनामाचा आश्रय घेतला तर आपण भगवंतांची
कृपा प्राप्त करू शकू ते आपण थांबूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.